करते हुए नजर आए। तो बिल्कुल प्रशांत खनावकर एक बड़े सितारे, लेकिन क्या वो करतब दिखाएंगे इस बड़े मुकाबले में, लेकिन उनका साथ देंगे एक और सीनियर खिलाड़ी अजय कोहली। ये भी बहुत ही बढ़िया खेलते हैं। मुकाबले में क्यों देरी हो रही है अंपायर? 2 4 6 2 8 9 2 4 6 2 8 और एक 9 ही मुझे दिखाई दे रहे हैं शायद, और ये 10वां हमारे कक्ष में है। तो बिल्कुल बड़े मुकाबले के लिए हम लोग रखेंगे काका मात्रे और अभिषेक पाटिल को, बाग दौड़गा और जनमान दापोली के बीच, लेकिन ये उससे भी बढ़िया है मुकाबला होने की संभावना है, क्योंकि दोनों तरफ एक्सपीरियंस खिलाड़ी है। एक तरफ हमारे 3-3-6-3-9 प्रवीण नक्कीच मोबिन शेठ सांगतात की 2 कॉमेंटर पाठवा। बिल्कुल, और हम जब भी बताते हैं लोगों को, हम रासायनिक से लोगों को बताते हैं कि हम रासायनिक से बिलोंग करते हैं, तो वैसे तो सवा में रासायनिक नहीं आता है, तो ऑप्शनल के तौर पर हम दोनों हैं बिल्डिंग के लिए। गाड़ी चुकले, हाँ ठीक है, रास्ता चुकले। और पहले दिन तो शायद पहली रात जब थी कल, हम यहाँ पर आए तो हमने भी कुछ गलतियां की थी, ढूंढते आए थे हमने इस प्रतियोगिता को। प्रवीण मित्रमंडळी, या सामन्यात चांगली रंगत बघायला मिळेल, कारण आपण म्हणालात की या टीम्स मोठा सामना, यानंतर मोठा सामना होणारच आहे, कारण एका बाजूला उस्मान पटेल सारखा रायगडचा एक दिग्गज फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड विशाल जितेकर यांच्याकडे होईल। पण या सामन्यामध्ये तसं बघायला गेलं सचिन तेंडुलकरचा वारस आपण विराट कोहलीला बघतो, पण आकाश तारेकर नंतर रायगडमधला एक घातक फलंदाज जर कोण असेल मित्र म्हणेल किरण पवार सुद्धा या टीम मध्ये सावळ्यामध्ये। बिल्कुल, किरण पवार जिस तरह से रनों को बनाते हुए नजर आते हैं काबिल तारीफ, लेकिन विराट कोहली एक इमेज मुझे प्रवीण गरत ने भेजी थी पिछले साल के रायगढ़ के बेस्ट ऑलराउंडर विराट कोहली को बाहुबली के तौर पर दिखाया गया था, और पूरी टीम को कंधे पर लेकर चल रहे हैं। वैसी स्थिति उस्मान पटेल की है तोड़ोजा टीम की तरफ से, जो विराट कोहली की तरह पूरी टीम को अपने कंधे पर लेकर चलते हैं, लेकिन टीम को ये भूलना चाहिए कि उस्मान पटेल का भले ही कंधा मजबूत हो, लेकिन उनके कंधे को कितना ज्यादा और ज्यादा परेशान किया जाए, पूरी टीम खेलनी चाहिए। नक्की प्रवीण, पण आपण बघतो एखाद्या टीमला म्हणजे एखादा फलंदाज जर खेळ असेल तर त्याला जास्त संधी मिळते, आणि नशीब पण असतात, आपण नशिबाचा भाग पण म्हणतो। अभिषेक मौके तो उन्हें मिलते हैं, लेकिन हर बार उस्मान क्लिक होंगे इसका कोई अंदाजा नहीं। क्रिकेट है क्या खिलाड़ी से जीता जाने वाला खेल नहीं है, क्रिकेट इसीलिए बनाया है 11 खिलाड़ियों का खेल, ये यूनिट वाला गेम है, यानी कि एकजुटता, आपका हर खिलाड़ी का परफॉर्मेंस, हर खिलाड़ी अगर 100% से भी ज्यादा कमिटमेंट दे तो तभी जाके इस खेल को जीता जाता है। नक्कीच प्रवीण, सगळ्यांनी टीम स्पिरिट दिलं पाहिजे, पण आता थोडंसं वेळामध्ये सामना सुरू होतोय। मागचा सामना काहीतरी 2 षटकात संपला प्रवीण, 2 षटकामध्ये सामना संपला, आणि त्या 2 षटकांची भर मला या सामन्यात होते, कारण तेवढाच वेळ होतोय। आपण जर एकत्र बघितलं तर आजच्या टीम्स अतिशय कडक टीम्स आपल्याला बघायला मिळतात। एका बाजूला नावडे, दुसऱ्या बाजूला आयुष 11 सावळे। प्रवीण, 2 दिवसापूर्वी नेरूळच्या रामलीला मैदानावरती सामना झाला बेशवी विरुद्ध सावळे। बेशवी संघाला काहीतरी 102 धावा केल्या आणि सावळे संघाला पाठलाग करताना 82 धावा केल्या होत्या, म्हणजे एवढी तगडी टीम आहे, आणि सामना हा चांगला होणार याचा अजिबात शंका मात्र वाटत नाहीये। नक्कीच अभिषेक आपण बघतोय, आपण सगळ्यांची स्तुती केली, इथल्या खेळाडूंची स्तुती केली, पण खऱ्या अर्थानं जर तुम्ही 3-4 महिने अगोदर म्हणजे सीझन ज्यावेळी सुरू झालं डिसेंबर-नोव्हेंबरच्या दरम्यान क्रिकेटचं, त्यावेळी जर या मैदानाकडे जर फिरकला जरी असतात तरी तुम्हाला या मैदानाची स्थिती अशी जाणवली असती की अंडरआर्म क्रिकेट सुद्धा या मैदानावर खेळलं जात होतं, इतकं मैदान खराब होतं। नक्कीच, आणि प्रवीण खऱ्या अर्थाने मेहनत भरपूर घेतलेली आहे आयोजक जे आहेत। प्रवीण, आपण हे मैदान बघतोय, खरं तर अतिशय सुसज्ज मैदान, खेळाडूंना कोणती दुखापत होऊ नये यासाठी चारही बाजूला
बिलकुल हे मैदान आहे रोलिंग केलंय चांगलं छानसं रोलिंग केलंय यातले खडे मैदानात बरेच मैदानाच्या बाहेर काढले आणि खऱ्या अर्थाने जे क्रेडिट जात आहे ते जीवदानी स्पोर्ट्स क्लब किंजल स्पोर्ट्स क्लब आणि आदित्य एंटरप्राइजेसच्या सर्व सहकाऱ्यांना कारण अंतराळ क्रिकेट खेळण्यायोग्यही हे मैदान नव्हतं आणि त्याच जागेवर एक असं सुसज्ज मैदान जिथे ओव्हरऑल क्रिकेटची रजनी होती नक्कीच प्रवीण आणि तसं बघायला गेलं तर धन्यवाद आपण करतोय ते सावळे टीमचे धन्यवाद या ठिकाणी मानले पाहिजेत कारण 9 वाजता टीम्स साठी आपण कॉल केला आणि आम्ही व्हॉट्सअपला बघितलं पण की एक टीम कमी आहे बामणडोंगरीला तर लगेच सावळे टीम या ठिकाणी खेळते त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे आजकाल आपण बघतो काही टीम्स असे आहेत की एखाद्या तरण्या टीमचं नाव बघितलं की बाजूला पळतात पण असं नाही व्हायला पाहिजे क्रिकेटमध्ये कारण तुम्हाला जर चांगला खेळ करायचा असेल तर चांगल्या टीम बरोबर खेळलंच पाहिजे माझं असं स्पष्ट मत आहे. अभिषेक बऱ्याच टुर्नामेंट्स मी पाहिल्या की आधी लॉट्स ठरवले जातात कोण कुठल्या लॉट्समध्ये खेळणार आणि नंतर एंट्री पडली जाते. आले आले सावकाश या पुढे मारू नका सावकाश या सावकाश तिकडून सावळे टीमचे 2 खेळाडू येत आहेत आपण बघतोय त्यांचं आपण स्वागत करूया. एवढा वेळ झाला असता तर कदाचित आम्हाला मात्र आता पंचांचं काम करतायत पेनल्टी दिली असती पण सावळे टीम्सनं आम्हाला खऱ्या अर्थानं सहकार्य केले या टुर्नामेंटसाठी त्यासाठी आपण बघतो त्यांनाही वेळ देण्यात आलाय आणि चांगला सामना होणार प्रवीण एक तगडा सामना होणार. आजच्या एकंदर लॉट्स बघितले आपण आजच्या टीम्स बघितल्या तगड्या टीम्स आहेत कारण गव्हाण कोपर या परिसरातली कोपर टीम एक जबरदस्त गव्हाण टीम्स बेलपाडा त्यानंतर आपण बघितले या परिसरातली बामणडोंगरी टीम्स घरच्या मैदानावरती म्हणजे दर्पण त्यांनी घेतला आणि ते पराभूत झाले पण त्यानंतरचा आपण विचार केला नावडे तळोजा एरियामधला तळोजा परिसरातला विचार केला तर नावडे आणि तळोजा या 2 स्ट्रॉंग टीम आहेत तर या ठिकाणी आपण दापोली संघ तेवढ्याच ताकदीचा आहे आणि तेवढ्याच ताकदीचा टीम्स आहे ती सावळे टीम त्यामुळे आजच्या 8ही टीम्स अगदी तगड्या आहेत सामने मात्र चांगले होण्याची सगळे प्रेक्षक अपेक्षा करत असतील. बिल्कुल अभिषेक ठीक कहा आपने क्योंकि 8 टीमें अच्छी होने के कारण एक ताकतवर लड़ाई होगी इसमें कोई दौरान है इसमें कोई संदेह नहीं है लेकिन इस मुकाबले में शुरुआती दौर में क्या कुछ होगा ये देखना भी बेहद ज़रूरी है. मेरे साथ है राजकिरण हमारा साथ देंगे. आयुष 11 सावड़े बनाम जो हनुमान नावड़े के बीच का मुकाबला सावड़े कि कप्तान ने टॉस जीता पहले फील्डिंग करने का फैसला किया. ये 10वां मुकाबला इस क्रिकेट रजनी का और पिछले 9 मुकाबलों के आंकड़े ये कह रहे हैं कि चेसिंग करने वाली टीम इस प्रतियोगिता में जीती है तो क्या उस रिकॉर्ड को बदलने में कामयाबी हासिल होगी नावड़े टीम को क्या वो कामयाबी हासिल होगी क्योंकि 9 मुकाबलों के आंकड़े ये कह रहे हैं कि सेकंड इनिंग में बल्लेबाजी करने वाली टीम अब तक इस क्रिकेट रजनी में जीती है यानी कि जिसने भी टॉस जीता मैच जीता पहले फील्डिंग को लेकर. एक ही टीम ऐसी थी टीम राजशाही जिन्होंने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था. तो बिल्कुल आज के रात का ये चौथा मुकाबला और पहले दौर का ये तीसरा. आज की रात का हालांकि ये चौथा मुकाबला है लेकिन पहले दौर का तीसरा में हमारे मेहमान साईनाथ साळुंके. इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि मंच पर आकर इस मुकाबले का आनंद लें. साईनाथ जी साळुंके साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा. किरण पवार तैयार है राइट आर्म ओवर द विकेट. तो समाधान पटेल कह रहे हैं कि रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल का भी यहाँ पर सम्मान किया जाएगा. विशाल जीतेकर को भी मैं बुलाना चाहूंगा उनका भी सम्मान किया जाएगा. इन 2 दिग्गज खिलाड़ियों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि मंच पर आए. तो किरण पवार तैयार है राइट आर्म ओवर द विकेट. अजय कोहली के लिए पहली गेंद फुल टॉस थी कैरी नहीं कर पाया अजय कोहली सीनियर खिलाड़ी है और इसी के साथ बड़े खिलाड़ी बड़ा विकेट मिला टीम आयुष 11 सावड़े को पहली गेंद के ऊपर किरण पवार की. चेतन गोयल बीच मैदान पर जा चुके हैं. मैंडेटरी पावर प्ले के लिए पहला ओवर अंपायर शंकर मादरे और स्पेलिंग अंपायर हैं जगदीश नाइक. तो उस्मान पटेल और विशाल जीतेकर इन दोनों बड़े खिलाड़ियों को मैं इस मंच पर बुलाना चाहूंगा. आयोजन करना हमें बार बार सूचना दे रहे हैं. तो किरण पवार
आइटम ओवर द विकेट और किरण पवार की पहली गेंद जो दूसरी गेंद थी इस ओवर की, लेकिन पहली इनिंग की पहली गेंद खेलने थे प्रशांत खानावकर लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर में खेला 6 रनों के लिए। बिल्कुल ये देखिए ये गेंद बल्ले पर नहीं आई, रन आउट का खतरा वहां पर डायरेक्ट हिट होती तो पहुंच गए नॉन स्ट्राइक गेंद पर, लेकिन टीम का टोटल 6 रन 1 विकेट के नुकसान पर 3 गेंदों की समाप्ति पर 3 गेंदों की समाप्ति के ऊपर नावड़े टीम खेल रही है। हनुमान नावड़े जिन्होंने हाल ही में श्रीडोल की प्रतियोगिता का नंबर 1 का खिताब हासिल किया था, बेहतरीन पूरे टूर्नामेंट में कप्तानी की थी। कप्तान उमेश ने अपने खिलाड़ियों का इस्तेमाल किया था बड़ी टीमों के साथ। उस्मान पटेल का सम्मान किया जा रहा है यहाँ पर। रायगढ़ के टाइगर की मैं कहता हूँ कई गेंदबाजों की उन्होंने नींद हराम की और खासकर मुरबी के मैदान के ऊपर रायगढ़ गेंदबाजी के सेनापति सुधीर तांडेल के खिलाफ जो उन्होंने आक्रमण किया था, 12 गेंदों में 6 छक्के लगाए थे उनके स्पेल में, वो वाकई देखने लायक था। सक्सेसफुल कप्तान बन चुके विशाल जितेकर टीम दापोली तो जीत ही रही है, लेकिन आर्या स्पोर्ट्स ओवले की प्रतियोगिता में नंबर 2 का खिताब रायगढ़ हब से उन्होंने हासिल किया था आदर्श नवीन बंदेल के तौर पर। बिल्कुल प्रशांत खानावकर, ये कहते हैं ना आपकी परफॉर्मेंस टेम्पररी क्लास इज परमानेंट, ये लॉन्ग ऑफ पर बैकवर्ड छक्का लगाया उन्होंने, ये उनका क्लास है। तो ये प्रशांत खानावकर का क्लास है, क्रिकेट की खूबसूरती बयान करने वाला जो स्ट्रोक उन्होंने लगाया था। लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर पैरेलल छक्का ऑन द राइज आए, सीधे बल्ले से फ्रंट फुट पर आए। हमारे प्रशांत कांबळे लेदर खेलते हैं, बिल्कुल लेदर की परिभाषा में अगर कहा जाए तो फ्रंट फुट पर आए, स्ट्रोक के नीचे बनाई थी, गेंद को खेला लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। ये लेदर की परिभाषा में ये कमेंट्री होती तो शायद। तो बिल्कुल टीम का टोटल बढ़ता हुआ यहाँ पर 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए एक ओवर की समाप्ति के बाद ये क्लास दिखाया प्रशांत खानावकर ने पिछले ओवर में अपना, लेकिन सामने में उनके मिसाइल है किरण पवार। अगर ये फटे तो सामने वाली टीम बिल्कुल तहस नहस होती है, हलचल पैदा होती है सामने वाली टीम के खेमे में। तो ये ताकत है, किरण पवार में ताकत है। प्रफुल्ल केदारी हो, अक्षय पवार हो, रितेश मथे जैसे खिलाड़ी, हरेश माड़ी, और एक्सपीरियंस के तौर पर अगर देखा जाए तो सचिन कुरंगे, तो बिल्कुल क्या चाहिए आपको प्रशांत जी? नीतीश कुरंगे की इस गेंद को खेला सीधे बल्ले से लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, 1 ही रन मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 17 रन। 17 रन 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी अजय कोई अपने सिर पर अपना ही हाथ मार रहे होंगे कि फुल टॉस गेंद जो नंबर 6 के लिए थी वैसी गेंद पर मैं कैसे आउट हुआ, सोच रहे होंगे पैवेलियन में आके। तो एक जबरदस्त अंदाज में बल्लेबाजी करते हुए निजी 16 के योगदान पर प्रशांत खानावकर, जितनी मैंने उनकी तारीफ की थी उतना अच्छा खेलते हुए, लेकिन ये अक्रॉस द लाइन शॉर्ट बैटेड शॉट से खेलते हुए स्लो रन की वेरिएशन के तौर पर, जिसमें मास्टर है प्रशांत खानावकर और उनकी जो स्पेशलिटी है स्लो रन, उसी हथियार का इस्तेमाल करते हुए गेंदबाज उनके खिलाफ नीतीश कुरंगे। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और ये देखिए फिर से एक बार छोटी लेंथ की 1 रन मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। काफी तादाद में यहाँ पर क्राउड यहाँ पर है मुकाबलों को देखने के लिए। आज की रात में, कल इतना ज़्यादा क्राउड नहीं था क्योंकि ऑस्ट्रेलिया और इंडिया के बीच लगभग क्वार्टर फाइनल वाली स्थिति थी। सेमीफाइनल में जगह पाने के लिए 2 टीमों के बीच ताकतवर लड़ाई थी।
ये वाइट बॉल का इशारा अंपायर का, लेग स्टंप के काफी बाहर और टीम का टोटल 19 रन। तो उनमें नॉनवेज कई टूर्नामेंट्स मैंने की है, अंपायर ने समझो अगर एक हाथ ऊपर किया तो कुछ ना कुछ फैसला आने वाला है। यहाँ के अंपायर की ये खासियत है, लेकिन ये गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ चेतन कोहली के पारी का खात्मा। प्रमोद खरावकर क्रीज पर हो गया, अभी भी कप्तान डटे हुए हैं खेलने में उमेश, जिन्होंने स्प्लेंडेड इनिंग खेली थी। और ये देखिए प्रशांत खनावकर का आसमानी गगनचुंबी छक्का मिड विकेट बाउंड्री के बाहर। कहते हैं हमको प्यार से इसीलिए मैंने कहता हूँ बड़े खिलाड़ी है ये, बड़ा खेल खेलते हैं और रॉयल कड़कोली के लिए काफी बड़ा योगदान दिया है। जब रॉयल नंबर 1 की पोजीशन पर थी, 100 में से 50% हिस्सा था प्रशांत खनावकर का उसे नंबर 1 की पोजीशन पर लाने के लिए। लेकिन ये देखिए हर गेंद के ऊपर छक्का नहीं होता, हर गेंद बाउंड्री के लिए नहीं होती, हर गेंदबाज इतनी आसानी से नहीं डालता रन बनाने के लिए। तो गेंदबाज ने 100 ओवर की आखिरी गेंद डॉट डालकर कुछ तो वापसी की है। टीम का टोटल 25 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। स्टंप्स के लिए पानी, यह लाइन तो बिल्कुल यहाँ पर ये गाना भी काफी अच्छा बनाया है जोधानी स्पोर्ट्स क्लब बाबा डोगरी ने, जो गाना हमने सुना इस टूर्नामेंट के लिए। लेकिन इस सीजन में सभी आयोजनकर्ताओं ने गाने बजाए अपने अपने आयोजन की तरफ से, आयोजन की तारीफ में। लेकिन सबसे ज़्यादा अगर मुझे किसी का सॉन्ग अच्छा लगा हो, यानी कि सभी गाने अच्छे हैं, लेकिन अगर सबसे ज़्यादा अगर अच्छा हो, सुनने में मज़ा आता है, तो अंबिका चौक जिन के आयोजन के ऊपर जो गाना है ज़रूर आप एक बार सुनिए, बिल्कुल मज़ा आता है वो सुनने में। लेकिन सभी गाने अच्छे हैं, सभी गानों में उस गांव के क्रिकेटर्स की तारीफ की गई है और गांव के क्रिकेट के लिए जिन्होंने अच्छा योगदान दिया है उनके बारे में कहा जा रहा है। तो ये बहुत बड़ी उपलब्धि है, क्योंकि डीजे के जरिए हम बाकी लोगों तक पहुंचाते हैं कि इस गांव में कितने क्रिकेटर हैं, इस गांव में किन लोगों ने क्रिकेट के लिए सही मायने में मदद की है, मददगार साबित हो गए। लेकिन यहाँ पर साबित है, मददगार साबित हुए हैं विकेट कीपर नावड़ी के लिए। व्हाइट बॉल के तौर पर ये 4 रन आए, 22 के तौर पर व्हाइट +4 यानी कि 5 रनों का इजाफा, कुल मिलाकर टोटल बढ़ता हुआ 30 रन। तो किसी भी टारगेट का पीछा करने की ताकत रखती है आयुष 11 सावड़े। लेकिन
जॉनवान नावड़े भी एक बड़ा टारगेट सेट करने की फिराक में 30 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला, वन बाउंस डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से 4 रन। अगर हम देखें तो 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बिल्कुल अच्छा खेल होता हुआ टीम जॉनवान नावड़े की तरफ से। हालांकि विकेट जरूर उन्होंने खोई है, तो ऐसे कोई पहली गेंद फुल टॉस के ऊपर आउट हुए थे और उसके बाद चेतन कोई, लेकिन प्रशांत खानावकर ने एक सिंगल निकाला, 3 छक्के लगाए, एक बाउंड्री में लगाई है। कुल मिलाकर 23 के निजी योगदान पर खेले, लेकिन उन्होंने गेंदों का मुकाबला किया है 9 में से उन्होंने 4 गेंदें डॉट खेली है। और ये क्लीन बोल्ड एक और छक्का मिलता हुआ किरण पवार द्वारा जॉनवान नावड़े को प्रमोद खानावकर के पारी का खात्मा। तो 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। उमेश ये कप्तान, इन्होंने मुझे काफी प्रभावित किया शिल्डोन के मैदान के ऊपर। जब जॉनवान नावड़े ने प्रतियोगिता जीती थी, अपने खिलाड़ियों का बखूबी इस्तेमाल किया और ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक नहीं था उमेश द्वारा। हालांकि एक्स्ट्रा कवर के ऊपर से मारने की उन्होंने कोशिश की थी, 2 रन जरूर मिले और इन 2 रनों से टोटल देखे 3 विकेटों के नुकसान पर 36 रन आ चुके। ये तीसरा ओवर चल रहा है। किरण पवार अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं। 36 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। किरण पवार जानते हैं 60 का आंकड़ा वो पार कर सकते हैं आसानी के साथ, क्षमता है तो 60 तक रोकना चाहेंगे इस जॉनवान नावड़े टीम को। और नावड़े टीम का भी ये लक्ष्य होगा कि 60-65 को छुए वो, क्योंकि वैसे ही द्वार पर वो दस्तक दे रही है। टीम का टोटल अगर हम देखें तो 37 रन बन चुके हैं, यानी कि 60 के लिए अभी भी 23 की दूरी पर है। और इस ओवर की ओर आने वाली 12 गेंदें, काफी बड़ा खेल अभी भी बचा हुआ है इस मुकाबले में। और ये अगर डायरेक्ट हिट होती तो कंप्लीट वापसी, मैं कहूंगा कंप्लीट वापसी होती आयुष 11 सावड़े की। हालांकि गेंदबाज किरण पवार ने अपने फॉलो थ्रो में गेंद को तो जरूर फील्ड किया था, लेकिन गेंद को फील्ड करने के बाद एकदम से घूमे थे और फिर समय नहीं मिला था उन्हें। अगर समय मिलता तो शायद ये डायरेक्ट हिट होती, लेकिन अब प्रशांत खानावकर होंगे स्ट्राइक गेंद पर। प्रशांत खानावकर को जो निजी 10 गेंदें 24 के निजी योगदान पर खेल रहे हैं। ओम चौधरी मेरे साथ हैं। 38 का टोटल उनके द्वारा बताया जा रहा है मुझे। टीम जॉनवान नावड़े टीम का विकेट जा चुकी है उनकी 3। तो टीम का टोटल आता हुआ यहाँ पर 38 रन, 12 गेंदों का खेल। अभी विशेष और हरेश शुमारी गेंदबाजी की बात और संभालने के लिए तैयार है प्रशांत खानावकर के खिलाफ। तो और ज्यादा कितने रन बनाएंगे प्रशांत खानावकर, जो किरण पवार से मैं जीवनदान तो नहीं कह सकता, लेकिन मौका था उनके लिए रन आउट कराने का उनको। लेकिन वो जो मौका मिला उसके बाद डायरेक्ट हिट ना होने के कारण उस मौके के बाद कितने रन बना पाएंगे प्रशांत खानावकर। लेकिन हरेश शुमारी भी चुस्ती में फुर्तीले गेंदबाज हैं। ये बहुत ही बढ़िया गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर की थी और उस वजह से डॉट गेंद के साथ रुका हुआ टोटल 38, 3 विकेटों के नुकसान पर 38 रन 3 विकेटों के नुकसान पर गेंदबाज
हरेश और ये गेंद शॉट फाइनल को चीरती हुई डीप फाइनल की बाउंड्री की तरफ जा रही है। एक रन मिला, दूसरा रन चुराने की कोशिश और ये क्या होगी कामयाबी, लेकिन उमेश की पारी का खात्मा। उमेश भी अच्छा खेलते हैं, रन आउट कराने की जरूरत नहीं थी, दूसरा रन था ही नहीं था वहां पर। मैदान पर जा चुके अंपायर जगदीश नाइक का बिल्कुल सही फैसला था। मुझे भी लगा था कि आउट है, यहीं से भी दिखाई दे रहा था, तो बिल्कुल सही फैसला अंपायर का। टीम का टोटल 39 रन। चालीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। राइट आर्म ओवर द विकेट और ये प्रशांत खानावकर ने स्ट्राइक रोटेशन शायद इसलिए किया था क्योंकि इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन वो बटोरना चाहते हैं अपनी टीम जानमान नावड़े के लिए और उसका नमूना दिखाते हुए। बाजीराव सिंघम बनते हुए हरेश माळी को प्रशांत खानावकर ये बताए कि अली रे अली आता तुझी बारी अली। तो निश्चित तौर पर ये छक्का लगाया था मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर इससे पहली वाली गेंद के ऊपर, लेकिन दूसरी गेंद के ऊपर वापसी करते हुए हरेश माळी, क्योंकि जानते हैं हर गेंद इस स्पेल में कीमती है आयुष 11 सावड़े के लिए और हर एक गेंद कीमती है जिस पर रन आए इस वक्त इस इनिंग में जानमान नावड़े के लिए। पैंतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर और ये एच लगा, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। एक और स्ट्राइक रोटेशन वहां पर किया जा चुका है। देखना ये होगा कि 5 ओवर के इस मुकाबले में ज्यादा से ज्यादा स्ट्राइक तो अपने पास रख रहे हैं प्रशांत खानावकर, जैसे भी वैसे भी हो, चाहे खिलाड़ी रन आउट हो, लेकिन स्ट्राइक अपने पास रखने की जिम्मेदारी। 5 ओवर का है ये मुकाबला। टीम का टोटल अगर हम देखें तो 46 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। जानते हैं 60 का आंकड़ा छूना है उन्हें, क्योंकि सामने वाली टीम भी उतनी ताकतवर है, जिसमें किरण पवार, निशांत माळी जैसे खिलाड़ी, हरेश माळी जैसे खिलाड़ी, प्रफुल्ल केदारी, रितेश मते एक्सपीरियंस से कूद कर भरे हुए क्रिकेटर, सचिन गुरंगे जो इन रनों का पीछा करना जानते हैं। कई मुकाबले ऐसे उन्होंने जीते हैं, लेकिन 2 कुर्बानियां दी 2 खिलाड़ियों ने प्रशांत खानावकर के लिए, लेकिन एक ही छक्का उन्होंने दागा हरेश माळी की गेंदबाजी के ऊपर। लेकिन इस ओवर में दूसरा छक्का दागने की जो उनकी मंशा थी वो मंशा ही रही और शॉट फाइनल के ऊपर उन्होंने। जैसे ही ये गाना आया, ये फिल्म आई गुलाम फिल्म, कईयों ने अपने मुंह जलाए थे माचिस की तिल्ली से उसका एक्शन रिप्ले करने के लिए। तो ये होता है, हम भी हीरो बनने चलते हैं कभी कभी। मैंने भी कोशिश की थी, लेकिन कहाँ आमिर खान यानी कि कहाँ राजा भोज और कहाँ मैं गंगू तेली। लेकिन फिलहाल टीम का टोटल यहाँ पर आता हुआ 46 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। बिल्कुल प्रशांत खानावकर ने 2 कुर्बानियां जरूर ली थी अपनी टीम से स्ट्राइक रोटेशन के तौर पर, लेकिन आखिरी ओवर तक उन्हें रुकना जरूरी था। अगर 2 खिलाड़ी को आप रन आउट करते हो तो मिसटाइमिंग नहीं करना है आपको, बल्कि टाइम करना है गेम को, लेकिन वहीं पर गलती हुई। एक शॉर्ट बट स्विच पारी का खात्मा हुआ। 32 रन जो एक्सपेक्टेड इनिंग में देखना चाहता था वो मुझे दिखाई दी प्रशांत खानावकर द्वारा। 16 गेंद 32 रन। रोहित केदारी गेंदबाज इस वक्त इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश, लेकिन
ये जो खिलाड़ी है जिन्होंने रन बनाया आदिनाथ पाटिल, ये ज्यादातर प्रैक्टिस के दौरान कवर्स में खेलना पसंद करते होंगे क्योंकि उनका बॉडी लैंग्वेज वैसा है और उन्होंने विपरीत शॉट खेला फिर विकेट चुना उन्होंने। और ये देखिए इस गेम के ऊपर एक रन मिला, दूसरा रन चुराने की कोशिश कामयाबी और इस दूसरे रन के कारण टीम का टोटल बढ़ता हुआ जो दौड़ा गया महेश मात्रे और आदिनाथ पाटिल के बीच 49 रन। यानी कि देखिए एक खिलाड़ी आउट होने के बाद ग्राफ नीचे आता हुआ रनों का जो ग्राफ हम देख रहे थे, शुरुआती 2 ओवर में आगे जा रहा था, फिर एक अच्छा ओवर आया हरीश माली का, एक छक्का खाने के बावजूद भी महज 8 रन आए और विकेट भी निकाला उन्होंने प्रशांत खनावकर जो आखिरी डेथ ओवर में 2-3 छक्के लगाने में माहिर रहे। ये व्हाइट बॉल का इशारा अंपायर शंकर मात्रे साहब का। 50 का आंकड़ा छूती हुई जानवान नावड़े टीम। 5 ओवर का ये मुकाबला है। 100 ओवर की अभी भी 4 गेंदें शेष और राज किरण हमारे साथी कमेंटेटर दूसरे सत्र में आएंगे अंग्रेजी, हिंदी और मराठी में। ये देखिए ये जो आखिरी ओवर है, ये वापसी वाला ओवर है आयुष सावड़े के लिए। बिल्कुल मैं देख रहा हूँ लेगबाइज के तौर पर इशारा आता हुआ, इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 51 रन। शुरुआती 3 ओवर पहले 16 आए, फिर 9 आए, 16 और 9 बने 25, फिर आए 13 बने 38। लेकिन हरीश माली ने जो 8 रन वाला ओवर किया वहीं से एक अच्छी वापसी मिली आयुष सावड़े को। लेकिन ये देखिए फुल टॉस गेंद भी लॉन्ग ऑन के ऊपर से धकेल नहीं पाए। ये एक और रन आउट का विकेट जाता हुआ। रिश्ते में तो हम इसके बाप होते हैं, नाम है शाह। आयुष मात्रे, अमर मात्रे यांचे सुपुत्र फटाक्यांची आतिषबाजी करणार आहेत इंटरव्हल झाल्यानंतर। म्हणजे या सामन्याचं पहिलं सत्र संपलं की क्रिकेट रजनी जी त्यांच्या पप्पांनी मेहनत घेतली आहे ती मेहनत यशस्वी होताना बघून या पुत्राला आनंद झाला आहे आणि तो आनंद फटाक्यांच्या आतिषबाजीने तो व्यक्त करणार आहे, तो म्हणजे आयुष। एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक घालतोय, धावफलकावर धावा लागल्या त्या 53 धावा धावफलकावर लागल्यात। नक्कीच आपण बघतोय शेवटचं षटक प्रगती पथावर आहे। त्रेपन्न धावा धावफलकावर लागल्यात। नक्कीच आपण बघतोय शंकर मात्रे आणि जगदीश नाईक दोन्ही पंच आपापसात डिस्कस करताना दिसत आहेत। नावडे आणि आयुष सावळे या 2 संघादरम्यान सामना रंगतोय। आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा 3रा आणि आजच्या रात्रीतील 4था, कारण दुसऱ्या फेरीचा एक सामना आपण उठून घेतला तो म्हणजे गव्हाण आणि बेलपाडा या 2 संघादरम्यान आणि गव्हाण संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला आहे। काल जर आपण बघितलं तर माहोल कोळीवाडा, नक्कीच विशाल जेतेकर जर चेंबूरवरून आलेला माहोल कोळीवाडा आपण घेत असू तर गोल्ड पनवेलची टीम सुद्धा घ्यायला हवी मग ग्रामीणमध्ये, कारण लांबून जर संघ येतात त्या खेळाडूंचा तर आपल्याला आतापर्यंतही माहीत नसतो आणि अशा वेळेला आपले आयोजक जर नवी मुंबईतील तुर्व्याला संधी देत असतील आणि इथे मात्र षटकार की झेल, पण जबरदस्त षटकार वाचवला आहे। दोन धावा झाल्यात आणि या 2 धावांनी धावफलक घालतोय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 55 जिंकण्यासाठी अब तक 56 दया नायक एन्काउंटर स्पेशालिस्ट यांच्यावर आधारलेला नाना पाटेकर अभिनीत चित्रपट, तर 56 वेळा एन्काउंटर करायचं आहे गोलंदाजांचं। नक्कीच ते एन्काउंटर होतोय की गोलंदाज अतिशय चांगली चढाक्ष गोलंदाजी करून किरण पवार, निशांत माळी
सचिन गुरु, प्रफुल्ल केदारी, नितेश मध्ये, हरेश माळी यांसारख्या फलंदाज चकवदार याचं धावतं समालोचन करतील इंग्रजी आणि मराठी भाषेतून माझे सहकारी मित्र राज किरण. जीवदानी क्रिकेट रायगड ठाण्यातलं जीवदानी क्रिकेट टीम एक नंबर हाय. बामणडोंगरी गावचा वर्षट म्हात्रे संघाचा स्पॉन्सर 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 हाय. अमर म्हात्रे संघाचा कॅप्टन, अमर म्हात्रे संघाचा कॅप्टन, अमर म्हात्रे संघाचा कॅप्टन. आकाश म्हात्रे भारी बॅट्समन, और सिक्सर मारी दनादन, और सिक्सर मारी दनादन, और सिक्सर मारी दनादन. एकाच शतकात 3 षटकार प्रसाद बॅटर हाय. एकाच शतकात 3 षटकार प्रसाद बॅटर हाय. बामणडोंगरी गावचा वर्षट म्हात्रे तर मी विनंती करतो संदेश शेळके यांना स्कोर रायटिंगसाठी यायचं आहे. कृपया करून लगेच मंचावरती यायचं आहे. आणि दापोली आणि बाग 11 संघाच्या संघनायकांना विनंती करेन की लगेच नाणेफेकीचा कोलसाठी यायचं आहे. मी आयोजकांना विनंती करतो की लगेच नाणेफेकीचा कोल पूर्ण करायचा आहे. दरम्यानचा सामना तो म्हणजे आयुष 11 सावळे आणि जय हनुमान नावळे. तर प्रथम फलंदाजी करताना आयुष 11 सावळे संघाने 55 धावा करून नावडे संघाने प्रथम 55 धावांवर 56 धावांचा आव्हान दिलेला निश्चितच. तर पहिल्या क्रमांकामध्ये धावा आल्या होत्या म्हणजे 16, दुसऱ्या क्रमांकामध्ये धावा आल्या तर 9, तिसऱ्या क्रमांकामध्ये धावा आल्या 13 आणि चौथ्या क्रमांकामध्ये 8. आणि शेवटच्या क्रमांकामध्ये 9. अशा पद्धतीने एकूण 55 धावा करून 56 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे सावळे संघाला. तर एक मोठी अशी स्पर्धा आपल्या समोर आयोजित केली होती म्हणजे बामणडोंगरी संघाने, जीवदानी बामणडोंगरी संघाने. आणि या स्पर्धेचं आयोजन अतिशय भव्य दिव्य असं आयोजन. दरम्यान म्हणजे साथीदार स्कोर रायटर ते म्हणजे संदेश शेळके. निश्चितच एक उत्कृष्ट असे स्कोर रायटिंगचं काम ते मगापासून बदलतात ते म्हणजे संदेश शेळके. तर पंचांना तर मी विनंती करतो ज्येष्ठ गायक नाना गडकरी यांना, सन्माननीय नाना गडकरी यांना की कृपया करून त्यांनी नाणेफेकीचा कौलसाठी यायचं आहे. तसेच बाग 11 संघाचा कर्णधार आणि दापोली संघाचा कर्णधार आमच्या समोर इथं उपस्थित आहेत. तर लगेच नाणेफेकीचा कौलही इथं घेतला जाईल. याच्यानंतरचा सामना तो म्हणजे प्रेक्षकांची हृदयाची धडकने थांबवणारा ते म्हणजे बाग 11 विरुद्ध दापोली. तर एक मोठा सामना निश्चितच. आणि दरम्यानचा सामना एक खूप मोठा तो म्हणजे आयुष 11 सावळे आणि जय हनुमान नावडे. तर अतिशय खणगाती बॅटिंग केली ती म्हणजे प्रशांत खानावकर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून देणारी अशी बॅटिंग केली म्हणजे प्रशांत खानावकर. दरम्यान पंचांना विनंती असेल की लगेच खेळाकडे वळूयात आणि टायमिंग लावून घ्यायचं आहे. तर दापोली संघाचा कर्णधार आणि तळोदा संघाचा कर्णधार मी विनंती करतो कृपया करून नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमचे सन्माननीय ज्येष्ठ गायक नाना गडकरी साहेब इथं उपस्थित आहेत. लगेच नाणेफेकीचा कौल घेण्यात येणार आहे. दापोली संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. तर बाग 11 तळोदा संघाचा संघनायक कृपया करून लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान पंचांचा इशारा पोहोचतोय आमच्यापर्यंत. आणि प्रारंभिक गोलंदाज आहे तो म्हणजे प्रशांत खानावकर आणि आयुष 11 तर्फे प्रथम फलंदाज आहे ते म्हणजे किरण पवार आणि निशांत माळी. एक मोठे असता प्लेयर्स. दरम्यान पंचांचा इशारा, खेळ सुरू होतोय. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू निश्चितच ऑप्शन थोडासा बाहेर जाणार. मी उस्मान पटेल यांना विनंती करतोय कृपया करून लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. रायगडचा धाण्यावाग उस्मान पटेल यांना विनंती करतोय कृपया करून लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकला तो म्हणजे प्रशांत खानावकर. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला, ऑप्शन थोडासा बाहेर जाणार. पुढचा चेंडू अतिशय सुरेख धावला आणि षटकार लावू शकतो का बघूया. आणि हा षटकार ओव्हर द मिड ऑफ आणि हा सुंदर असा षटकार. पंचांचा इशारा ओ डीजे.
पहिल्या इनिंगची. तर पुढचा चेंडू हाही सुंदर चेंडू म्हणतात स्क्वेअरच्या दिशेने शॉर्ट्स करलेला एक फलंदाज मात्र क्षेत्ररक्षक मात्र हजर आहे. एकदा मात्र रोखू शकले नाही. फलंदाज मात्र एकदा चोरून घेतात. धावसंख्येत एक भर पडली. धावसंख्या किरण पवार यांची वैयक्तिक 7, संघाची वैयक्तिक धावसंख्या 7. एक म्हणजे चांगला असं समीकरण आपल्यासमोर उपस्थित होते म्हणजे 27 चेंडूचा अगदी खेळ बाकी आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान प्रशांत खानोकर पुन्हा एकदा पंचांच्या विजयकडून निशांत मालीसाठी मारा करतील ते म्हणजे एका 12 मंत्रापर्यंत स्टार्ट बावंडुले यांकडून तयार. रायगड टीमकडून प्रतिनिधित्व केलं म्हणजे प्रशांत खानावकर रतनबुवा चषकामध्ये एक मोठी स्पर्धा मानली जाते ती म्हणजे रतनबुवा चषक, स्मृती चषक. त्याच्यामध्ये तर नाणेफेकीचा कौल हा तळोजाच्या बाजूला लागलेला आहे. त्यांनी लगेच आपला निर्णय कळवायचा. दरम्यान पुढचा चेंडू प्रशांत खानावकर फुलटॉसमध्ये चेंडू क्लिअर केला म्हणजे स्क्वेअरलेगच्या वरून आणि निश्चितच आहे का चौकार जाऊ शकतो आणि 1 बॉल बाउंड्री गॉन फॉर 4 रन्स. ज्येष्ठ समालोचक काका मात्र यांना मी विनंती करतो कृपया करून लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं. दरम्यान पुढचा चेंडू प्रशांत खानावकरांचा आणि हा मला वाटते पंचांचा इशारा निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचतोय तो म्हणजे अवांतर धावेचा. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली ती म्हणजे धावसंख्या पोहोचली 12च्या घरात. या षटकातला अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 चेंडू आणि 44 धावांची गरज. पुढचा पुढे चेंडू थोडासा लोअर पुढचा पुढे चेंडू निश्चितच तो जातो तो म्हणजे मिडऑफच्या दिशेने एकदा पूर्ण करतो. दुसऱ्याचा प्रयत्न निश्चितच सफल होतो कारण खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल तो म्हणजे प्रशांत खानावकर यांचा. 2 धावा मिळतात ते निश्चितच निशांत माळी यांना कारण पहिला त्यांनी चौकार घेतला होता स्क्वेअरलेगच्या बाजूने आणि आता मात्र 2 धावा घेततात. त्याच्यामुळे त्यांची वैयक्तिक धावसंख्या होती ती म्हणजे 6. अशा प्रकारे किरण पवार खेळतात वैयक्तिक 7 धावसंख्येवर. प्रशांत निशांत माळी खेळतात वैयक्तिक 6 धावसंख्येवर. धावसंख्या फलकावरती लागते ती म्हणजे 14 म्हणजे 13 हा घातक आकडा पुढे सरसावून जाते ती धावसंख्या. दरम्यान पुढचा चेंडू हा फुलटॉस मध्ये चेंडू निश्चितच मारला तो लॉंगच्या दिशेने आणि हा पंचांचा इशारा षटकाराचा. खणखणीत षटकाराचं हे गीत तुम्ही वाजवलं. उत्कृष्ट असं गीत करणं पहिल्या षटकामध्ये धावसंख्या ठोठावून काढल्या ते म्हणजे प्रशांत खानावकरांच्या 20. तर उत्कृष्ट अशी कामगिरी करून दाखवली म्हणजे किरण आणि निशांत दोघांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मंडळ करणं. निशांत वैयक्तिक धावसंख्या 12 या धावसंख्येवरती आपल्या तल्लकपाशी बुद्धीने का खेळी करून दाखवतोय आणि धावसंख्या याची म्हणजे 20. तर काका म्हात्रे आणि अभिषेक पाटील यांना विनंती असेल समरक्षण कक्षामध्ये यायचं आहे. काका म्हात्रे आणि अभिषेक पाटील आपण कुठेही असाल तर समरक्षण कक्षामध्ये यायचं आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो काका म्हात्रे आणि अभिषेक पाटील यांना कृपया करून मंचावरती यायचं आहे. तर वैयक्तिक पहिलं आणि सांगितलं दुसरं षटक सांगितलं ते म्हणजे आदिनाथ पाटील एक उत्कृष्टाचा गोलंदाज म्हणता येईल संघाचा करणं वन डाऊनचा गोलंदाज म्हणता येईल कारण पहिल्या षटकाला तिथे प्रशांत खानावकर 20 धावा म्हणजे महागडे षटक टाकला होता निश्चितच. धन्यवाद डिजिटल. निश्चितच आहे माझी कोणाला बोलतात जीवदानी एंटरप्राइजेस निश्चितच एक चांगलं असं आयोजन आपल्या समोर घेऊन आलं ते म्हणजे बामणडोंगरी संघ एक भव्य दिव्य असं आयोजन कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता स्पर्धा होण्यासाठी त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि सांगितलं दुसरं अटॅक निश्चितच आदिनाथ पाटील साकार 3 पंचांच्या उजवीकडून अर्धा पाऊंडचा स्टार्ट. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असं समीकरण आमच्या समोर उभं राहिलेलं आहे ते म्हणजे चेंडू निश्चितच फक्त क्लिअर केला तो म्हणजे शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने आणि 1 धावेच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या पोहोचली म्हणजे 21च्या घरात.
हा मात्र एक धावेचा भर होता तो म्हणजे किरण पवार. म्हणजे आता मात्र किरण पवार चांगली साथ लढवत होते म्हणजे निशांत माळीसाठी. कारण निशांत माळी आक्रमक अशी फलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट अशी बॅटिंग केली होती. तर पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली निशांत माळी. दुसऱ्या षटकामध्ये कसा प्रभावी ठरतोय त्याच्यावरती हिवी ठरतोय आदिनाथ पाटील. बघूयात दरम्यान त्या षटकाचा दुसरा चेंडू सामना करेल निशांत. थोडासा बाहेर जाणार परंतु एकदा मात्र तो चोरण्यामध्ये यश मिळते आणि दुसरा धाव गचर क्षेत्ररक्षणामुळे होते. निश्चितच त्याचा फायदा होतो तो म्हणजे निशांत माळी यांना. त्याच्यामुळे धावसंख्या पुढे सरसावली आणि धावसंख्या 35 धावची 23 घरात. निश्चितच एका ही लाभदायी अशी धावसंख्या म्हणतात. कारण इथं धावसंख्या वाचवण्याची गरज तिथं मात्र धावा बहाल करतो तो म्हणजे नावडे संघ. जे हनुमान नावडे संघ ज्यांनी 55 धावा करून 56 धावांचं आव्हान. दरम्यान पुढचा चेंडू हा मात्र सुरेखाचा चेंडू म्हणतात. फलंदाजा काही आकृतीने खेळताना समजत नाहीये. बीट होते फलंदाज परंतु एकदा मात्र बाईच्या सोबत पंचांचा इशारा येतो म्हणजे लेग बाईचा. धावसंख्या 1 ने भर पडली निश्चितच. परंतु धावसंख्या 1-1 जरी हरली तरी पुढे सरकली तरी ती फायदेशीर ठरली म्हणजे 80 रन चालू. धावसंख्या होती ती म्हणजे 24. तर मी विनंती करतो श्री साईनाथ सोळंके यांना कृपया करून मंचावरती यायचं आहे. षटकातल्या अजून 3 चेंडूंचा खेळ चेंडू बाकी आहे अजूनपर्यंत. आणि स्ट्राईक मोठे ते म्हणजे किरण पवार ज्यांनी पहिल्यापासून सुंदर अशी साथ दिली ते म्हणजे निशांत माळी यांना. एका डिसायडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणी कॅचवरती कॅच केला न मिळेल. फलंदाज मात्र सुरक्षित राहतो म्हणजे क्रीजवरती थांबतोय. कारण दोघांचाही कॉलिंग बिलकुल बरोबर असल्यामुळे गोलंदाजी स्वतःची कॅच होती परंतु आदिनाथी मात्र दुसऱ्याला कॉलिंग केली आणि शॉर्ट केली तर मात्र फलंदाज क्षेत्ररक्षकमध्ये थांबला तो म्हणजे आदिनाथच्या कॉलिंगवरती. अशा पद्धतीने एक जीवदान मिळतात एका किरण पवारला. धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडली 1 ने. धावसंख्या सरसावती म्हणजे 25 घरात. दरम्यान 20 चेंडू आणि 31 धावांची गरज. आणि हा सुंदर कमबॅक म्हणता येईल म्हणजे आदिनाथ पाटील एक स्वतः कॉन्टॅक्ट गोल करू शकले असते परंतु एक क्लीन गोल करतात ते म्हणजे प्रशांत माळी यांना. आणि एक दुहादार फलंदाजी जायचा अंत होतोय प्रशांत माळी यांच्या. उडवलेले आहे कारण 19 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल तर मात्र प्रशांत माळीसारखा एक मोहरा निशांत माळीसारखा एक मोहरा टिपण्यामध्ये यशस्वी करतो म्हणजे आदिनाथ पाटील. इतकंच चांगल्या अशी वापसी म्हणता येईल. तर निशांत माळी यांची धुरा सांभाळण्यासाठी येतात ते म्हणजे अक्षय पवार. निशांत माळी वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती बाद झाले. तर किरण पवार आणि अक्षय पवार असे ही 2 भावांची अशी जोडी स्टीव्हो आणि मार्को जशी क्रिकेट जगतामध्ये 2 फेमस अशी जोडी आपल्या समोर होती. तर किरण पवार आणि अक्षय पवार यांची जोडी. तर मी काका मात्र यांना पुन्हा एकदा विनंती करतो कृपया करून लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू षटकातला आदिनाथ पाटील यांच्या सामना केला म्हणजे अक्षय पवार. म्हणजे मात्र मानच्या प्रयत्न सांगतोय आणि खेळ होऊ शकत होता परंतु जेल भूमीला दान होतोय. निश्चितच हा एक महत्वाचा मोहरा ठरला असता. गेमचा टर्निंग पॉईंट ठरला असता परंतु 2 जेल सोडल्यामुळे थोडासा चांगला साथ मिळते ती म्हणजे. दरम्यान ह्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 26. या षटकामध्ये धावा आल्या ते फक्त 6. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते 20. ओव्हर टू डीजे. या ठिकाणी साईनाथ सालुंके साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत होत आहे. मी आमच्या आयोजकांना विनंती करतोय की आपण नामदेव ठाकूर साहेबांच्या हस्ते आपण माझं साईनाथ सालुंके साहेबांचं शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. एक आपण चांगलं आयोजन पाहतोय. अतिथी देवभव ज्या प्रकारे महाराष्ट्र संस्कृतीप्रमाणे आपण पाहतोय पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. तर पुन्हा एकदा मी आयोजकांचं कौतुक करतो की उपस्थित व्यासपीठ आपण पाहतोय या तमाम व्यासपीठांचं पुन्हा एकदा अमर मात्रे यांच्याकडून सहर्ष स्वागत येते. तर पुढच्या षटकासाठी ठिकाणा समीकरण आपण पाहतो काका मात्रे 18 चेंडू 30 धावा
अटीअटीचा सामना आहे. ज्या प्रकारे फलंदाज निशांत माळीने एक सुरुवात केली, विस्फोटक फलंदाजी केली आहे आणि दुसऱ्या एंटीला किंवा किरण पवार सावधतेने खेळतो का त्याला माहिती होतं की निशांत माळीच्या बॅटवर मोठे फटके येतात, त्यामुळे तो सिंगल एक स्ट्राईक रोटेटचं काम करत होतं. अँकरिंग भूमिका खऱ्या अर्थाने तो आपल्याला होता आणि विस्फोटक फलंदाज आता अक्षय पवार आला. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. ओटू काका मात्रे. तर काका मात्रे तुम्हाला पहिल्यांदा बघतो मी स्टेजवर त्यांनी खूप आनंद होतो कारण आमच्याकडे तुम्ही एक प्रेरणास्थान आहेत. धन्यवाद. तर सन्माननीय सायनाथजी साळुंके साहेबांकडून चौकार, षटकार आणि त्याचबरोबर विकेट अटॅकसाठी 1000 रुपये पारितोषिक असेल. तर वया मैदानाकडे या षटकातला हा चेंडू आपण पाहिला तर उजव्या इष्टीच्या दिशेने थोडासा बाहेर निघाला होता टप्पा पडल्यानंतर. फलंदाज मात्र निघाली पूर्णपणे बीट झाले. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव सामना होते. दर्शक धावपलकर आपण जर पाहिले तर धावा आल्या त्या 26 धावा घेण्यासाठी लक्षाची गरज आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले ते गोलंदाजी. आतापर्यंत समीकरण आपण पाहूया. जिंकण्यासाठी लक्ष असेल ते 16 चेंडू आणि 30 धावांचं. फलंदाज तयार अक्षय पवार. राऊंड विकेट मारा केला होता. या विचार चेंडूवर जर बॅटच्या पडलेल्या चेंडूला ड्राईव्ह केलंय. लॉंगऑफच्या दिशेने शेतीशी चेंडू येतोय तोपर्यंत एका धावेचं योगदान म्हणजे फलंदाज आणि या एका धावेने एकूण धावसंख्येत बदल होतोय. धावा आल्या त्या 27 धावा. समीकरण बनते येणारे 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. आता मात्र आपण पाहणार एक जबरदस्त फलंदाज रायगड जिल्ह्याचा किरण पवार ज्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत असा खेळाडू आपण पाहू शकता. आता त्याच्याकडून एक चांगल्या फळीची आवश्यकता असेल. या किरण पवार याच्या पट्टा गेल्या चेंडूला हलकं सर चेंडूला दिशा दिली. चेंडू गेला तर बॅकवर्ड स्क्वेअर आणि त्या दिशेने पुन्हा एकदा एका धावेसाठी 1-2 मिनिटे ती किरणला. किरणच्या धावसंख्येने एकने बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 10. संघाची धावसंख्या वाढते. एकूण धावसंख्या 27. 28 धावा धावतो माफ करा. आता माझं समीकरण येणारे 14 चेंडू आणि 28 रनची गरज. लेफ्ट राऊंड विकेट अतिशय वेगाने चेंडू फेकला त्या गोलंदाजी. गोलंदाज आपण पाहिलं तर यावेळी उमेश 10 चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि समीकरण बनते येणारे 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. सावळेश्वर सावळे संघ आपण पाहू शकता या ठिकाणी माफ करा आयुष सावळा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगत होते. त्याचबरोबर हे षटक नंबर 3 समाप्त होते. उमेश यांची गोलंदाजी आपण विचार केला नावडे संघासाठी अतिशय चांगलं षटक. 1 षटक 0 निर्धाव 2 धावा आणि कोणती सफलता त्यांना नाही आहे ही निश्चित समीकरण आपण पाहू शकतो. या हातामध्ये हाय किमया न्यारी त्यांच्या नावाचा नावडे गावाचा त्यांच्या नावाचा नावडे गावाचा नाव त्यांनीच रोशन केला. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. आणि यानंतर आपण ऐकणार आहोत आमचे समालोचक ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांना. फोटो अभिषेक. धन्यवाद काका मात्रे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. नावडे विरुद्ध सावळे. आयुष 11 सावळे आणि जय हनुमान नावडे या 2 संघादरम्यान सुरू असलेला आजच्या रात्रीचा पहिल्या फेरीचा 3रा सामना आपण बघताय. येणाऱ्या 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. स्ट्रायकरला उभा आहे किरण पवार. सलामीला आलेला पहिल्या षटकात 20 धावा दिल्या प्रशांत खानावकर या गोलंदाजानं. त्यानंतर मात्र अतिशय चांगली कामगिरी बघायला मिळाली. दुसरा गोलंदाज आदिनाथ. त्यानंतर येणारा गोलंदाज उमेश यांनी फार चांगला भेदक मारा केला. पण अजूनही येणारे 12 चेंडू 28 धावा. किरण पवार सारखा एक मुरलेला फलंदाज आकाश तारेकर नंतर यावर्षी जर रायगड मधला एक जबरदस्त घातक फलंदाज कशी कामगिरी करणार हे बघणं गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज असताना 12 चेंडू 28 धावा. गोलंदाज आदिनाथ. नाथांचा नाथ आदिनाथ. पण इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला कट केलंय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून 1 धाव. यावेळेस मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद होते अक्षय पवार. लेग पायच्या रूपात 1 धाव मिळाली. यावेळेस आपण बघितलं काका मात्र की किरण पवारनं विकेट गमावली जरी असली अक्षय पवारची तरी सुद्धा स्ट्राईक आपल्या वाटाला घेतली आहे. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 27 धावांची. 11 चेंडू 27 धावांची गरज आहे. आजच्या रात्रीचा पहिल्या फेरीचा 3रा सामना आपण बघताय. सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही या ठिकाणी जीवदावनी स्पोर्ट्स क्लब, किंजल स्पोर्ट्स क्लब, आदित्य एंटरप्राइजेस, मुलवे नोड
यांच्या वतीने या ट्रॉफीमध्ये स्वागत करतो. अतिशय देखणी स्पर्धा आपण बघताय. या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीचा पहिल्या फेरीचा तिसरा सामना. येणारे 11 चेंडू 27 धावांची गरज. आक्रमण करावं लागणार किरण पवारला. आदिनाथ तयार. हा चेंडू यावेळेस मात्र मिस टायमिंग. किरण पवार बाद होणार का? प्रशांत खानावकरनं सोपा झेल पकडला. एक मोठा आदरा मिळाला. आशा पूर्णपणे या ठिकाणी मावळल्या मित्रपणे आतापर्यंत. कारण किरण पवारकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या. अजूनही सामना कोणी जिंकलेला नाही. कोणालाही पराभवाला सामोरं जावं लागलं नाही. शेवटचे 10 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. जबरदस्त टायमिंगचं गीत लावलं आपण. बॉडीतून जीव गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली आता पारगाव या ठिकाणी सावळे संघाची. कारण आता 10 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. जो मोठा महत्वाचा डाव्या साईडचं हृदय या ठिकाणी मिळून निकामी झालंय त्या सावळे संघाचं. पण अजूनही 10 चेंडू 27 धावा. हरेश माळ, रितेश मते आणि प्रफुल्ल केदारी ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज आदिनाथ तयार. आदिनाथ तयार. रितेश मते दष्टपुष्ट फलंदाज. याच रितेश मतेनं महत्वाच्या मुरबी संघाबरोबर शेवटच्या एका चेंडूवरती 6 धावा करायच्या असताना जासईच्या टुर्नामेंटमध्ये षटकार मारला होता. पण इथे येणारे 10 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हा चेंडू सुंदर गोलंदाजी. अतिशय भेदक मारा. आदिनाथनं आपलं काम तमाम केलंय. शेवटचे 9 चेंडू 27 धावांची गरज आहे. तो जे संघाचे पाठराखे बघतात की आपल्या परिसराचा नावडे संघ आमच्या बरोबर येणार का किंवा या सामन्यामध्ये काय घडणार. कारण त्यानंतर आपण बघतो दापोली संघाच्या बरोबर माझा एक सामना आहे तो तळोजे संघाचा. येणारे चेंडू शिल्लक आहेत. 9-27 धावांची गरज. हा चेंडू जोरकस फटका. मिस टायमिंग पुन्हा एकदा. फलंदाज बाद होते रितेश मध्ये. शेवटच्या 8 चेंडू शिल्लक आहेत.